नमस्कार. मी मिलिंद कांबेरे. शब्दलेखणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कथेचं नाव आहे गूढ गुपित. लेखिका राजश्री कुलकर्णी. भाग 5. अवनीचे शब्द ऐकून अद्वैत चांगलाच घाबरला होता. 1 वर्ष तिच्या ग्रुपमध्येच असल्याने त्याला अवनीचा स्वभाव माहीत होता. तिच्या मनात एखाद्याविषयी जर राग निर्माण झाला तर ती त्या व्यक्तीचा बदला घेतल्याशिवाय शांत होत नसे, मग तो तिचा मित्र असो वा शत्रू. अगं अवनी, माझं ऐकून तर घे. अद्वैत तिच्या मागे पळत म्हणाला. आधी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्या नवीन आलेल्या मुलीसाठी तू मला दगा दिला, याची शिक्षा मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही, अवनी चिडून म्हणाली. आणि लक्षात ठेवा, तुम्ही दोघे याच्याशी बोलताना दिसलात ना तर गाठ माझ्याशी आहे, अवनी इनामदारशी, अवनीने सिद्धी व सुयोगला धमकी देत म्हटले. अवनीची धमकी ऐकून दोघेही खूप घाबरले. अद्वैत इतरांसाठी त्रासदायक असला तरी सुयोगचा जिगरी यार होता. ते दोघे मित्र कमी आणि भाऊ म्हणूनच जास्त ओळखले जायचे. आणि 1 वर्ष सोबत राहिल्याने सिद्धीलाही अद्वैतची सवय झाली होती. मात्र अवनीला समजावणे खूप कठीण काम होते. तरी सुयोगने मी समजावतो असा हातानेच त्याला इशारा केला आणि सिद्धी सुयोग अवनीच्या मागे गेले. झालेल्या घटनेने रुचा अजूनच घाबरून गेली. सॉरी, माझ्यामुळेच झालं हे सगळं. तुमचे मित्र दुरावले तुमच्यापासून, आशाळभूतपणे रुचा बोलली. तुझी नाही ग काहीच चूक यात. अवनीचा स्वभावच आहे तसा. 1 वर्ष तिच्यासोबत राहून मी ओळखतो तिला तेवढं. आता फक्त तिने तुला काही त्रास नको द्यायला. ते मला नाही सहन होणार अजिबात, अद्वैत म्हणाला. सर, का तुम्ही मला एवढं सांभाळून घेताय, रुचाने विचारले. आताही ती घाबरून त्याला नावाने हाक न मारता सर म्हणत होती. कारण मला पहिल्याच नजरेत तू जिंकले आहेस. तुला पाहून माझ्यातला क्रूर अद्वैत निघून गेलाय. माझ्यातील चांगल्या अद्वैतला तू बाहेर आणले आहेस. आणि कधीही न अनुभवलेली प्रेम भावना फक्त तुझ्यामुळे माझ्यात आली आहे. मला नाही माहीत प्रेम कसं असतं, पण तुला पाहता क्षणीच मी जे अनुभवलं तसंच प्रेम असावं असं मला वाटतंय. प्लीज मला सुधारण्याचा एक चान्स देशील का रुचा? एका दमात अद्वैत सगळे बोलून गेला. त्याचे वाक्य ऐकून रुचाला काहीच सुचत नव्हते. ती एकदम सुन्न झाली होती. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी आपल्यासोबत काय काय घडत आहे, सगळ्या घटनांनी तिचे डोके बधीर झाले. जणू तिच्या जीवनात अनपेक्षित धक्क्यांना उधाण आले होते. मला काहीच समजत नाही आहे, हे काय सुरू आहे. मी नाही बोलू शकत काहीच, कसेबसे रुचा बोलली आणि लगेच पळत तिथून निघाली. तिला थांबवावे असे अद्वैतला मनापासून वाटत होते, मात्र त्याची हिंमत झाली नाही. बरोबर आहे, का ती बोलेल माझ्याशी? मी केलेल्या पापांची शिक्षा तर देव मला देईलच ना. आतापर्यंत कित्येक लोकांना मी त्रास दिला, त्या सगळ्याचे शाप घेतल्यावर हेच होणार होतं. निराशेने स्वतःशीच अद्वैत पुटपुटला. मला माफ कर रे देवा, मी चांगला मुलगा बनून राहील आता, पण तिला माझ्या आयुष्यात आण देवा, अद्वैतने देवाला प्रार्थना केली. तिकडे तणफणत अवनी हॉस्टेलवर आली. तिच्या मागे सिद्धीही होतीच. अवनी शांत हो. अगं काय केलं आहे अद्वैतने एवढं? तू त्याचं ऐकूनही घेतलं नाहीस. आपला मित्रच आहे ना तो, मग का अशी वागली तू त्याच्यासोबत? सिद्धी अवनीला समजावू लागली. मित्र? माझा मित्र नाही तो, अवनी एकटक जमिनीकडे पाहत म्हणाली. म्हणजे काय म्हणत आहेस तू हे अवनी? काहीच उलगडा न झाल्याने सिद्धीने विचारले. मी त्याला मित्रापेक्षा जास्त मानले होते सिद्धी. आय लाईक हिम, म्हणत अवनी रडू लागली. व्हॉट? काय म्हटलं? तिच्या वाक्याने सिद्धीला सुद्धा खूप मोठा धक्का बसला. येस, इट्स ट्रू, आय रिअली लाईक हिम, बट नॉट नो, डोळ्यातले आसू पुसत अवनी म्हणाली. तिच्या डोळ्यात बदल्याची आग स्पष्टपणे दिसत होती. तिला अशा अवस्थेत पाहून सिद्धी खूप जास्त घाबरली. काय करावे आणि अवनीला कसे समजवावे तिला काहीच कळत नव्हते. तरीही सिद्धी तिला शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली. पण तू त्याला हे कधीच सांगितलं नाही अवनी. त्याला कशा कळतील ग तुझ्या भावना? त्यालाच काय, मी तुझी एवढी चांगली मैत्रीण असून तू मलासुद्धा सांगितलं नाही हे.
का? माझ्या वागण्यातून त्याला मी देत असलेल्या स्पेशल ट्रीटमेंटवरून तो हे न समजण्या एवढा लहान मुलगा तर मुळीच नाही आहे. तिच्या वाक्याने सिद्धीला आठवू लागले. तिच्या डोळ्यांसमोर हळूहळू सगळ्या आठवणी सरकू लागल्या. खरोखर प्रत्येक गोष्टीत अवनीने अद्वैतला खूप महत्त्व दिले होते. त्याच्यासाठी तिच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर नक्कीच होता. मात्र या गोष्टीला कोणीच मनावर घेतले नव्हते. कॉलेजमध्ये अगदी नवीन असताना काहीतरी मस्ती केल्यामुळे सरांनी अद्वैतवर मारण्यासाठी हात उगारला. तेव्हा अवनीनेच मध्ये पडून त्याला वाचवले होते आणि सरांना धमकी दिली होती. तेव्हापासूनच तर अद्वैत अवनीची ओळख झाली होती. परंतु तरीही तिला बघून तिच्या मनात अद्वैतविषयी या भावना असतील असा विचार त्या तिघांसाठीही कल्पनेपलीकडचा होता. अवनी, तू एकदा अद्वैतला मनमोकळेपणाने तुझ्या भावना तर सांग, सिद्धी म्हणाली. त्याला सगळं समजत होतं, मात्र तरीही तो मुद्दाम मला टाळले. आणि आता माझ्या मनातून तो साफ उतरला आहे. त्याला भोगावेच लागणार. आय हेट हिम. अवनीने रागाने मुठी आवळल्या. जखमी अवस्थेतील सिंह जास्त क्रूरपणे हल्ला करतो. अगदी तसेच अवनीचे झाले होते. अद्वैतला तिचे प्रेम समजून पण त्याने तिला टाळून नवीन मुलीला निवडले असा समज अवनीने केला होता. मात्र आपण अवनीला आवडतो या गोष्टीपासून तो अगदी अनभिज्ञ होता. हे सगळं ना त्या नवीन कार्टीमुळेच झालंय. तिला तर मी पाहून घेईल चांगलीच. आणि रडता रडताच अवनीच्या चेहऱ्यावर क्रूर हसू पसरले. ते हसू पाहून कधी नव्हे ते सिद्धीही आतून हादरली आणि पुढे काय होणार आहे याचा विचार करूनच तिच्या अंगाचा थरकाप झाला. आपल्याला लवकरच सुयोग आणि शक्य झाल्यास अद्वैतला पण सावध करावेच लागेल असा विचार करून तिने लवकरच त्या दोघांना भेटायचे ठरवले. अवनीच्या वागण्याने सिद्धी आतून चांगलीच हादरली होती. घडत असलेल्या अनपेक्षित घटनांनी तिला खूप मोठा धक्का बसला होता. मात्र तिने अवनीला तसे जाणवू दिले नाही, कारण रागाच्या भरात अवनी काय करेल या विचारांनीच तिला भीती वाटत होती. मला आत्ताच्या आत्ता सुयोगला आणि अद्वैतला याबद्दल सांगितलं पाहिजे, नाहीतर काहीतरी अनर्थ होईल. मी एकटी अजिबात सावरू नाही शकत आहे हे, मनातल्या मनात सिद्धी म्हणाली. कसला विचार करत आहे सिद्धी? अवनीचे सिद्धीकडे लक्ष गेले आणि तिला असे विचारात हरवलेले पाहून लगेच तिने विचारले. काही नाही ग, ते आजचा दिवस खूपच स्ट्रेसफुल होता ना, थोडं थकल्यासारखं वाटतंय, तर रूममध्ये जाऊन थोडा आराम करते. थोडी अडखळतच कशीबशी सिद्धी अवनीला म्हणाली. ते तर आहेच. खूप घडामोडी घडल्या आहेत आजच्या पूर्ण दिवसात. मात्र अद्वैत आणि त्या मुलीमुळे मला सगळ्यात जास्त त्रास झाला आहे. असंच सोडणार नाही आहे मी त्या दोघांना. अवनीच्या डोक्यात पुन्हा त्या विचारांनी थैमान घातले. अगं अवनी, शांत हो, नको एवढा विचार करू. आपण शांतपणे पाहू ते सगळं. तू पण आराम कर, थकली असशील ना तू पण. कसेबसे विषयांतर करण्यासाठी सिद्धी म्हणाली. हो, थकली तर आहे. ठीक आहे, कर आराम तू पण. मात्र एक लक्षात ठेव, अद्वैत सोबत तू संपर्कात आहे असे जर मला समजले तर मी विसरून जाईल तू माझी मैत्रीण आहे सिद्धी. जातानाही अवनीने तिला धमकी दिली. तिचे वाक्य ऐकून सिद्धीच्या अंगावर काटा आला. मात्र उसने हसू चेहऱ्यावर आणत तिने आपण असे काहीच करणार नाही याचा विश्वास अवनीला दिला आणि लगेच तिथून काढता पाय घेतला. रूममध्ये आल्यावरही सिद्धीच्या मनातून झालेल्या घटना जात नव्हत्या. कितीतरी वेळा ती डोक्याला हात लावून सुन्न पडली होती. मात्र शेवटी विचार करून तिला रडू कोसळले. देवा, का मी या मुलीसोबत मैत्री केली? मी खूप वाईट वागली आहे सगळ्यांसोबत. मात्र आता मला माझी चूक कळली आहे देवा. वाईट करणाऱ्यासोबत वाईटच होते, पण माझ्या पापांची एवढी शिक्षा नको देऊ रे. अवनीला एवढ्या चिडलेल्या परिस्थितीत पाहून तिला खरंच भीती वाटत आहे रे मला तिची. रागाच्या भरात तिने समोरच्याचे काही बरे वाईट न करावे एवढीच इच्छा आहे आता. रडतच सिद्धीने देवाकडे प्रार्थना केली. मी काय करू काहीच कळत नाही आहे. कसे सांभाळू आता हे सगळे? असे एक ना एक अनेक विचारांनी सिद्धीचे डोके भणभणत होते. तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि ती विचारातून बाहेर आली. मोबाईल स्क्रीनवर सुयोगचे नाव झळकत होते. ते पाहून तिच्या जीवात जीव आला. तिने लगेच फोन उचलला. हॅलो सुयोग, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय रे. सुयोगला एक शब्दही बोलू न देता सिद्धी म्हणाली.
काय झालं गं? मी अवनीच्या मूडबद्दल विचारायलाच तुला कॉल केला होता. तिला विचारायची हिंमतच नाही आहे माझ्यात. सुयोगही परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता. काहीच ठीक नाही आहे. आपण कधी विचारही केला नसेल अशा धक्कादायक घटना समोर येत आहेत, सिद्धी घाबरून म्हणाली. सिद्धी, आधी तू शांत हो. हे बघ, अशी पॅनिक नको होऊस आणि मला सविस्तर सांग काय झालंय. सुयोगने तिला समजावले. त्याच्या बोलण्याने तिला थोडा धीर आला. ठीक आहे, मी नीट सांगते सगळं, पण आधी तू अद्वैतला कॉन्फरन्सवर घे, सिद्धी घाईघाईने म्हणाली. का गं? आधी तू त्याला घे कॉन्फरन्सवर, मग मी सांगते ना सगळं, सिद्धी थोडी चिडूनच म्हणाली. ठीक आहे, तू चिडू नको, शांत हो, म्हणत सुयोगने लगेच अद्वैतला कॉल लावला. अद्वैत नुकताच हॉस्टेलवर पोहोचला होता. झालेल्या घटनांचा विचारांनी त्यालाही खूप त्रास होत होता. मात्र आज ऋचाशी ओळख झाल्याने त्याला चांगलेही वाटत होते. याच सगळ्या विचारात तो गुंतला होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला आणि सुयोगचा कॉल आलेला पाहून त्याला खूप चांगले वाटले. मात्र काय ऐकायला मिळणार आहे याची त्याला किंचितही कल्पना नव्हती. घाईघाईतच त्याने फोन उचलला. थँक्स यार सुयोग, तूच खरंच जिगरी आहे माझा. मला आता तुझी खूप गरज आहे लगेच, समजलं ना तुला. फोन कानाला लावताच अद्वैतने भावनांना वाट मोकळी करून दिली. अद्वैत, मला माहीत आहे तुला खूप सांगायचं आहे मला, पण त्याआधी सिद्धी आपल्याला काय सांगते ते ऐकून घे. बाप रे, काही सिरियस झालं का दोस्ता? अवनी खूप चिडली का यार? अद्वैत मनाचे अंदाज बांधत होता. त्यापेक्षाही भयंकर समज, सिद्धीचा आवाज आला. व्हॉट? काय म्हणत आहे सिद्धी असं तू? सुयोग, काय म्हणत आहे रे ही? मला पण नाही माहीत काहीच अद्वैत, शांत हो. सिद्धी काय म्हणते ते ऐकून घेऊ आपण दोघेही, सुयोग म्हणाला. आता तुम्ही दोघेही शांत राहा. माझ्याजवळ जास्त वेळ नाही आहे. अवनी आली तर मी काहीच सांगू शकणार नाही, सिद्धी चिडून म्हणाली. आणि दोघांनाही काहीतरी गंभीर असल्याची जाणीव झाली. बोल सिद्धी. आणि शेवटी सिद्धीने हॉस्टेलवर आल्यापासून काय काय घडले याचा इत्थंभूत वृत्तांत दोघांना सांगितला. तिचे बोलणे ऐकून दोघांनाही काय बोलावे काहीच सुचत नव्हते. थोड्या वेळापूर्वी सिद्धीची जी परिस्थिती होती त्याच परिस्थितीत आता सुयोग आणि अद्वैत होते. मला खरंच समजत नाही आहे काय करावं. अवनीच्या मनात माझ्याविषयी अशा भावना होत्या, मला कधीच जाणवलं नाही यार. ती कधी बोललीसुद्धा नाही मला याबद्दल. अद्वैतला ऐकून मोठा धक्का बसला होता. आधी तूच काय, मलाही असे जाणवले नाही कधीच, पण आता परिस्थिती खरंच गंभीर आहे, सुयोग म्हणाला. हो आधी, आणि आता तुझ्यावर तर तिला राग आहेच, मात्र त्यापेक्षा जास्त राग तिला त्या नवीन मुलीवर आहे, सिद्धी म्हणाली. ऋचा नाव आहे तिचं. एवढ्या गंभीर वातावरणातही अद्वैतचे तिच्याविषयी प्रेम दिसत होते. अरे बाबा ठीक आहे, विषय तो नाही आहे, पण आता अवनीने धमकी दिली आहे की ती तुला आणि तिला सोडणार नाही, सिद्धी घाबरतच म्हणाली. अवनीला कसे समजावू आता मी? मात्र काहीही झाले तरी मी ऋचाला माझ्यामुळे काहीही होऊ देणार नाही, निर्धाराने अद्वैत म्हणाला. ऋचा तिच्या बेडवर पडली होती. कॉलेजचा पहिला दिवस काय असतो हे मैत्रिणींकडून ऐकून आपलाही दिवस तसाच छान असेल असा विचार तिने केला होता. मात्र सगळे उलटेच झाले होते. पहिल्या अवनींकडून रॅगिंग काय, मग अद्वैतच्या प्रेमाची कबुली काय, सगळ्या गोष्टी समजण्यापलीकडच्या होत्या. अद्वैतचा विचार मनात येताच त्याचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. ती जशी सुंदर होती, अगदी तिला शोभेल असाच अद्वैत होता. अवनीच्या ग्रुपमध्ये राहून तो जरी वाईट वागला असला तरी आज ऋचाच्या प्रेमाने तो चांगला मुलगा बनला होता. पहिल्यांदाच पाहून आपल्यावर कोणी एवढं प्रेम करू शकते यावर तिला विश्वासच बसत नव्हता. खरंच त्याला मी एवढी आवडली, पण तो माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर आहे. पण मी का त्याचा एवढा विचार करत आहे? त्याच्या बोलण्याने, त्याच्या डोळ्यातील भावनांनी त्याला अगदी मनापासून मी आवडली हे मला तेव्हाच लक्षात आले होते. पण मला पण ते आवडत आहे का? आणि तिच्या मनाने तिला दिलेले उत्तर ऐकून ऋचा लाजेने चूर झाली. आपण उद्याच अद्वैतला भेटू आणि आपल्या मनातील भावना त्याला सांगू असा विचार करून ऋचा स्वप्नांच्या दुनियेत रंगून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच अद्वैत, सुयोग आणि सिद्धीने झालेल्या गोष्टीवर उपाय काढण्याचे ठरवले. मात्र नेहमीप्रमाणे कॅन्टीनला भेटणे त्यांना शक्य नव्हते, कारण केव्हाही अवनी त्यांना पाहण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे त्यांनी कॉलेजपासून थोडे दूर असणाऱ्या लवली कॅफेमध्ये भेटण्याचे ठरवले. तिघेही एकाच वेळी बाहेर न पडता थोडे अंतर राखून बाहेर पडले, जेणेकरून कोणाला ते तिघे सोबत आहेत ही शंका येणार नाही. आणि कॉलेजपासून थोड्या दूर आल्यावर तिघे सोबतच त्या कॅफेत पोहोचले. मला खूप भीती वाटत आहे या अवनीची. तिला काहीतरी कारण सांगून एकटीने बाहेर पडणे खूप कठीण होते. मला वाटत आहे तिला काहीतरी संशय नक्कीच आला असणार, सिद्धी म्हणाली. नको काळजी करू, आपण करू तिला मॅनेज, अद्वैत सिद्धीला समजावत म्हणाला. तिच्या चिडचिड्या स्वभावामुळे तिला समजावणे पण जिकरीचे काम आहे यार, सुयोग म्हणाला. मला एकच भीती आहे की तिने रुचाला यामध्ये आणायला नको. तिचा यात काहीही दोष नाही. तिला काही झाले तर मी खरं सांगतोय, मी अवनीला सोडणार नाही, अद्वैत तावातावाने बोलत होता. तेवढ्यात वेटर ऑर्डर घ्यायला आला आणि त्यांचे बोलणे थांबले. तिघांनी आपापल्या ऑर्डर दिल्या आणि पुन्हा ते बोलण्यात गुंतले. मात्र त्यांच्या नकळत तिघांचे बोलणे रेकॉर्ड होऊन अवनीपर्यंत पोहोचले होते याची त्यांना शंकाही आली नव्हती. कारण सिद्धीने अवनीला सांगताना तिच्याही नकळत लवली कॅफेचा उच्चार केला होता आणि काहीतरी शिजते याची जाणीव अवनीला झाली होती. लवली कॅफे हा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून खुद्द निहाल राजेंचाच होता. मात्र ही गोष्ट तिघांनाही ठाऊक नव्हती. त्यामुळे अवनीने मॅनेजरला सुयोग, सिद्धी आणि अद्वैतचा फोटो पाठवून त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते. आता खुद्द मालकाच्या मुलीचा हुकूम म्हटल्यावर मॅनेजरला तो मानणे बंधनकारकच होते. त्यामुळे त्याने वेटरला सांगून ते काम पूर्ण केले. जेव्हा अवनीने ते बोलणे ऐकले तेव्हा तिची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने हातात येईल त्या सामानाची फेकाफेक करून तिचा सगळा राग बाहेर काढला. साले, मला फसवायला निघालेत का? मित्र म्हणवता आणि माझ्या मागे माझ्याच चुका काढताय. एकेकाळी माझ्या मागे मागे फिरून कुत्र्यासारखे चाटायचे आणि आज माझ्या भावनांची खिल्ली उडवत आहेत. आत्ता यांना दाखवते. आणि ती मुलगी रुचा नाही, तिला चांगला धडा शिकवला ना तर नावाची अवनी नाही, संतापाने स्वतःशीच अवनी म्हणाली. रागामुळे तिला आपण काय विचार करत आहोत काहीच कळत नव्हते. तिला फक्त बदला, द्वेष, अपमान याच गोष्टी दिसत होत्या आणि त्या रागातच ती रुचाच्या रूममध्ये गेली. मात्र अवनीच्या या रागानेच येणार होते एक गूढ गुपित. क्रमशः तुम्ही ऐकत आहात शब्दलेखणी.